हॅलो स्टुडंट्स, ऑपरेटिंग सिस्टीमच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपला 4th चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. आज आपण न्यू चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. टॉपिक नंबर 5 मेमरी मॅनेजमेंट. सो याच्यामध्ये आपण मेमरी मॅनेजमेंटमध्ये सगळं मेमरीशी रिलेटेड कसं पार्टिशनिंग होतं याचा स्टडी करणार आहोत. तर स्टार्ट करूया आपण हा चॅप्टर. त्यातील फर्स्ट पॉईंट असणार आहे मल्टी प्रोग्रॅमिंग विथ फिक्स्ड अँड व्हेरिएबल पार्टिशनिंग. त्याच्यामध्ये फिक्स्ड पार्टिशनिंग म्हणजे काय ते आपण बघूया. मल्टी प्रोग्रॅमिंग विथ फिक्स्ड पार्टिशनिंग इज अ मेमरी मॅनेजमेंट टेक्निक. हे काय असणार आहे? मेमरी मॅनेजमेंट टेक्निक असणार आहे, ज्याच्यामध्ये काय केलं जातं, इन विच द मेन मेमरी इज डिवायडेड इंटू फिक्स्ड साइज्ड पार्टिशनिंग विच कॅन बी ऑफ इक्वल और अनइक्वल साइज. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, जी काही मेन मेमरी असणार आहे ती फिक्स्ड साइज्ड पार्टिशनिंगमध्ये डिवाइड केली जाते. मग ती इक्वल साईजची असू दे किंवा अनइक्वल साईजची, पण जी काही साईज असणार आहे ती काय पाहिजे, फिक्स्ड साइज्ड पार्टिशनिंग असलं पाहिजे. ओके, तर व्हेनेवर वी हॅव टू अलोकेट अ प्रोसेस टू मेमरी देन अ फ्री पार्टिशनिंग इज बिग इनफ टू होल्ड दी प्रोसेस. ओके, म्हणजेच काय केलं जातं, ज्यावेळी आपल्याला प्रोसेस जर मेमरीला अलोकेट करायची असेल तर त्यावेळी आपल्याला फ्री पार्टिशनिंग जे असणार आहे ते काय असणार आहे, इनफ असणार आहे ती प्रोसेस त्या मेमरीला अलोकेट करण्यासाठी. ओके, सो देन द मेमरी इज अलोकेटेड टू द प्रोसेस. त्यावेळी काय केली जाते, ही जी काही मेमरी असणार आहे ती त्या प्रोसेसला अलोकेट केली जाते. इफ there is no free space available, then the process waits in the queue to be allocated memory. मी काय सांगितलं, जी काही मेमरी असणार आहे फ्री पार्टिशनिंग मेमरी ती काय केली जाते, प्रोसेसला अलोकेट केली जाते. पण जर तिथं फ्री स्पेस अवेलेबल नसेल तर त्यावेळी ती प्रोसेस काय केली जाते, मेमरीला अलोकेट केलेला जो काही क्यू असणार आहे वेट करण्यासाठी, त्या क्यूमध्ये ती प्रोसेस काय करते, वेट करते. कधीपर्यंत, जोपर्यंत तिला ती फ्री स्पेस अवेलेबल होत नाही तोपर्यंत. ओके, सो फिक्स्ड पार्टिशनिंग ही काय असणार आहे, मोस्ट ओल्डेस्ट मेमरी मॅनेजमेंट टेक्निक. हे खूप पूर्वीपासूनची मेमरी मॅनेजमेंट टेक्निक असणार आहे, जी इम्प्लिमेंट करण्यासाठी खूप इझी आहे. लक्षात येते का? हे झालं फिक्स्ड पार्टिशनिंग. नेक्स्ट असणार आहे ते आहे व्हेरिएबल पार्टिशनिंग. आता व्हेरिएबल पार्टिशनिंगमध्ये काय होतं, हे सुद्धा मेमरी मॅनेजमेंट टेक्निक असणार आहे. याच्यामध्ये मेन मेमरी इज नॉट डिवायडेड इंटू पार्टिशनिंग अँड द प्रोसेस इज अलोकेटेड अ चंक ऑफ फ्री मेमरी दॅट इज अ बिग इनफ फॉर फिट. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये जी काही मेन मेमरी असणार आहे ती पार्टिशनिंगमध्ये डिवाइड केली जात नाही, पण ही जी काही प्रोसेस असणार आहे ती फ्री मेमरीचा काही भाग, जो काही पार्ट असणार आहे त्याला काय केली जाते, अलोकेट केली जाते. अँड दॅट इज इनफ. ही काय आहे, इनफ फॉर इट, ती त्याच्यासाठी इनफ असणार आहे. द स्पेस विच इज लेफ्ट इज कन्सिडर्ड ॲज द फ्री स्पेस विच कॅन बी फर्दर युज्ड बाय अदर प्रोसेस. आता जेव्हा आपण प्रोसेसला फ्री मेमरीमधला काही पार्ट काय केलं जातं, अलोकेट केला जातो, त्याच्यानंतर जी काही रिमेनिंग स्पेस राहते त्याला आपण काय करतोय, कन्सिडर ॲज अ फ्री स्पेस कन्सिडर करतोय. ही काय केली जाते, फ्री स्पेस अदर प्रोसेसकडून नंतर यूज केली जाते. सो इट ऑल्सो प्रोव्हाइड्स द कन्सेप्ट ऑफ कॉम्पॅक्शन. कॉम्पॅक्शन हा कन्सेप्ट काय केला जातो, व्हेरिएबल पार्टिशनिंगकडून प्रोव्हाइड केला जातो. आता कॉम्पॅक्शन म्हणजे काय, तर कॉम्पॅक्शनमध्ये ॲक्च्युली काय होतं, इन कॉम्पॅक्शन दी स्पेसिस दॅट आर फ्री अँड द स्पेसेस विच नॉट अलोकेटेड टू द प्रोसेस आर कंबाइंड अँड सिंगल लार्ज मेमरी इज मेड. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, जी काही फ्री स्पेस असणार आहे ती प्लस अशी स्पेस जी प्रोसेसला अलोकेट केलेली नाही आहे, ह्या दोन्ही काय स्पेस केल्या जातात, कंबाइंड केले जातात आणि त्या दोन्ही स्पेसचा म्हणून एक सिंगल लार्ज मेमरी स्पेस तयार केला जातो. त्याला काय म्हटलं जातं, कॉम्पॅक्शन. लक्षात येते का? व्हेरिएबल पार्टिशनिंग थ्रू कॉम्पॅक्शन हा कन्सेप्ट प्रोव्हाइड केला जातो. पण कॉम्पॅक्शन म्हणजे काय, तर जी काही फ्री स्पेस असणार आहे ती आणि अशी स्पेस जी प्रोसेसला अलोकेट केलेली नाही आहे, ह्या दोन्ही काय केल्या जातात, कंबाइंड करून
सिंगल लार्ज मेमरी स्पेस तयार केली जाते. त्या कन्सेप्टला कॉम्पॅक्शन असं म्हटलं जातं. लक्षात येते का? नेक्स्ट पॉईंट असणार आहे दॅट इज फ्रॅगमेंटेशन. नेक्स्ट पॉईंट असणार आहे तो आहे फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय? तर फ्रॅगमेंटेशन इज अन अनवॉन्टेड प्रॉब्लेम where the memory blocks can't be allocated to the process due to their small size and the blocks remains unused. फ्रॅगमेंटेशन हा अनवॉन्टेड प्रॉब्लेम असणार आहे ज्याच्यामध्ये मेमरी ब्लॉक्स पर्टिक्युलर प्रोसेसला काय केले जात नाहीत, अलोकेटेड केले जात नाहीत, कारण त्याच्या स्मॉल साईजमुळं, त्याची जी काही साईज असणार आहे त्या स्मॉल साईजमुळं प्रोसेसला मेमरी ब्लॉक्स अलोकेट केले जात नाहीत. त्यामुळे ते ब्लॉक्स काय राहतात, रिमेन्स ॲज इट इज. ओके, ते अनयुज्ड असं रिमेन्स राहतात. सो बेसिकली देअर आर 2 टाईप्स ऑफ फ्रॅगमेंटेशन. आता हे जे काही फ्रॅगमेंटेशन असणार आहे त्याचे 2 टाईप्स असतात. फर्स्ट आहे इंटरनल फ्रॅगमेंटेशन आणि सेकंड असणार आहे एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. आता इंटरनल फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय? फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय कळालं का आधी सर्वांना? हा अनवॉन्टेड प्रॉब्लेम असणार आहे ज्याच्यामध्ये प्रोसेसेसला मेमरी ब्लॉक्स अलोकेट केले जात नाहीत, कारण त्याची जी काही साईज असणार आहे ती स्मॉल साईज असते, त्यामुळे ते प्रोसेसेसला अलोकेट केले जात नाहीत आणि ते ब्लॉक्स ॲज इट इज रिमेन्स राहतात, अनयुज्ड राहतात. आता ह्याचे 2 टाईप्स आपण बघणार आहोत, इंटरनल फ्रॅगमेंटेशन अँड एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. आता इंटरनल फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय? इंटरनल फ्रॅगमेंटेशन हॅपन्स when the memory is split into mounted sized blocks. जी काही मेमरी असणार आहे आपली ती काय केली जाते, माउंटेड साईड ब्लॉक्समध्ये डिवाइड केली जाते, स्प्लिट केली जाते. हे कोणाच्या अंडर होतं? इंटरनल फ्रॅगमेंटेशनच्या. whenever a method request for the memory, the mounted sized blocks is allocated to the method. Just in the case memory allocated to the method is somewhat larger than the memory requested. जेवढ्या मेमरीसाठी रिक्वेस्ट केली जाते त्याच्यापेक्षा काय असते, ही लार्जर असते जी अलोकेट केलेली असते ती. ओके, इंटरनल फ्रॅगमेंटेशनमध्ये काय होतं, जी काही आपली मेमरी असणार आहे ती माउंटेड साइज्ड ब्लॉक्समध्ये काय केली जाते, स्प्लिट केली जाते. ओके, आता ही डायग्रॅम बघा. त्या डायग्रॅमवरून तुम्हाला लक्षात येईल, ॲरोज दाखवले आहेत का ह्या साईडला, लेफ्ट साईडला जी आहे स्पेस त्याला काय म्हटलेलं आहे, असाइन्ड स्पेस, आणि जो ब्लॅक कलरनं ड्रॉ केलेला आहे पार्ट तो काय आहे, युज्ड स्पेस आहे. ओके, म्हणजे टोटल असाइन केलेला स्पेस आणि युज्ड स्पेस किती आहे, ह्या दोघांच्यातला डिफरन्स ही डायग्रॅम तुम्हाला क्लिअरली दाखवून देते. सो the above diagram clearly shows the internal fragmentation because the difference between the memory allocated and required space or memory is called internal fragmentation. आता internal fragmentation कधी होतं, जेव्हा आपण असाइन्ड केलेली स्पेस आणि युज्ड स्पेस याच्यामधला डिफरन्स म्हणजेच काय, इंटरनल फ्रॅगमेंटेशन घडतं त्यावेळी. ओके, सो इंटरनल फ्रॅगमेंटेशन बिकॉज ऑफ द डिफरन्स बिटवीन मेमरी अलोकेट केलेली किंवा असाइन केलेली स्पेस अँड रिक्वायर्ड स्पेस और मेमरी युज्ड, किंवा जेवढा स्पेस आपण यूज केलेला आहे, जो काही रिक्वायर्ड स्पेस आहे, ह्या दोन्हीमधला जो काही डिफरन्स असणार आहे, असाइन्ड स्पेस आणि युज्ड स्पेस, यामधला डिफरन्स म्हणजेच कोण झालं, आपला इंटरनल फ्रॅगमेंटेशन. नेक्स्ट असणार आहे तो आहे एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. आता एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन कधी होतं, whenever there is a sufficient quantity of area within the memory to satisfy the memory request of a method. म्हणजेच काय, जो काही सफिशियंट क्वांटिटी एरिया असणार आहे मेमरीचा, जी काही रिक्वायर्ड मेमरी असणार आहे ती प्लस जी काही अवेलेबल असणार आहे मेमरी, हे काय झालं पाहिजे, दोन्ही सॅटिस्फाईड झालं पाहिजे. म्हणजेच काय, मेमरी रिक्वेस्ट ऑफ मेथड ही काय झाली पाहिजे, सॅटिस्फाईड झाली पाहिजे. कधी, एक सेकंड, जेव्हा सफिशियंट क्वांटिटी ऑफ एरिया त्या मेमरीमध्ये असेल आणि ती काय झाली पाहिजे, सॅटिस्फाय झाली पाहिजे मेमरी रिक्वेस्ट ऑफ मेथडला. ओके, त्यावेळी एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन घडून येतं. आयदर यू अप्लाय फर्स्ट फिट और बेस्ट फिट मेमरी अलोकेशन स्ट्रॅटेजी
इट विल कॉज एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. त्यामुळे काय होतं, एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन घडून येतं. आता ह्या डायग्रॅमवरून तुम्हाला लक्षात येईल, एक एक्झाम्पल बघूया आपण. ओके, ह्या डायग्रॅमवरून तुम्हाला लक्षात येईल. आता सपोज प्रोसेस 07 आहे, जिला रिक्वायर्ड किती आहे, 50 KB मेमरी स्पेस रिक्वायर्ड आहे. ओके, तर त्यावेळी काय केलं जातं, देअर इज इनफ स्पेस टू रन अ प्रोसेस. ओके, 07. आता ह्या एक्झाम्पलमध्ये बघा, प्रोसेस 07 आपल्याला रन करायची आहे. त्याला गरज किती आहे, 50 KB जी रिक्वायर्ड आहे. ओके, त्या प्रोसेसला 50 KB मेमरी स्पेस रिक्वायर्ड आहे. तर आपल्याकडे अवेलेबल किती आहे, टोटल 40 + 10 50, 50 + 5 किती झालं, 55. म्हणजे 55 KB आपल्याकडे अवेलेबल आहे का. ओके, आणि त्यांना रिक्वायर्ड किती आहे, 50 KB. सो त्यांना रन एक्झिक्यूट होण्यासाठी त्या प्रोसेसला 50 KB रिक्वायर्ड आहे आणि आपल्याकडे अवेलेबल किती आहे, 55 KB. पण ही जी काही मेमरी आहे ती कंटिन्युअस आहे का, नाही आहे. तेच काय झाले, फ्रॅगमेंट झाले, डिवाइड झालेली आहे. ओके, सो वी यूज कॉम्पॅक्शन, पेजिंग और सेगमेंटेशन टू यूज द फ्री स्पेस टू रन अ प्रोसेस. ही जी काही आपल्याकडे अवेलेबल फ्री स्पेस असणार आहे ती आहे, इनफ आहे. ती पर्टिक्युलर प्रोसेस 07 एक्झिक्यूट होण्यासाठी आपल्याकडे जी काही फ्री स्पेस आहे अवेलेबल ती इनफ आहे. पण ती कंटिन्युअस आहे का, नाही. मग ती कंटिन्युअस होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, कॉम्पॅक्शन, जो आपण मगाशीच कन्सेप्ट बघितलाय. कॉम्पॅक्शनमध्ये काय केलं जातं, ज्या काही फ्री स्पेस असणार आहेत त्या काय केल्या जातात, त्या घेऊन एकच लार्ज मेमरी फ्री स्पेस तयार केला जातो. म्हणून इथं कोणता कन्सेप्ट यूज करावा लागणार, कॉम्पॅक्शनचा किंवा पेजिंगचा किंवा सेगमेंटेशनचा कन्सेप्ट यूज करून काय करू शकतोय आपण, ती प्रोसेस एक्झिक्यूट करू शकतोय. कारण आपल्याकडे अवेलेबल फ्री स्पेस 55 KB आहे आणि प्रोसेस 07 एक्झिक्यूट होण्यासाठी त्यांना गरज मेमरी स्पेसची किती आहे, 50 KB. म्हणजे त्यांना आपल्याकडे जे काही आहे ते इनफ असणार आहे फ्री स्पेस. ओके, फक्त आपल्याला काय केलं पाहिजे, पेजिंगचा किंवा कॉम्पॅक्शन सारखा कन्सेप्ट यूज केला पाहिजे ती प्रोसेस एक्झिक्यूट होण्यासाठी. ह्याला काय म्हटलं जातं, एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. लक्षात येतंय का. ओके, नेक्स्ट पॉइंट आपण बघूया, डिफरन्स बिटवीन इंटरनल अँड एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. आता इंटरनल फ्रॅगमेंटेशन कधी होतं किंवा ते कसं ओळखलं जातं, तर when there is difference between required memory space and allocated memory space. मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण त्याला असाइन केलेली स्पेस असते प्लस त्याला जी काही रिक्वायर्ड स्पेस असणार आहे एखाद्या पर्टिक्युलर प्रोसेसला, या दोघांच्या मधला डिफरन्स, त्यावेळी काय होतं, इंटरनल फ्रॅगमेंटेशन. आणि एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन कधी होतं, when there are small and non continuous memory blocks. आता आत्ता बघितलं आपण डायग्रॅम, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल, जर जे काही मेमरी ब्लॉक्स असतील ते कंटिन्युअस नसतील आणि लहान असतील तर त्यावेळी, आणि ते एखाद्या पर्टिक्युलर प्रोसेसला असाइन केले असतील तर त्यावेळी एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन प्रॉब्लेम येतो. मग त्यावेळी आपण काय करतो, कॉम्पॅक्शन सारखा कन्सेप्ट यूज करून काय करतो, ते जे काही कंटिन्युअस नसलेले मेमरी ब्लॉक्स आहेत ते ॲज अ लार्ज मेमरी स्पेस तयार करण्यासाठी आपण कॉम्पॅक्शन सारखा कन्सेप्ट यूज करतो. ओके, आणि तो प्रॉब्लेम काय होतो आपला, सॉल्व्ह होतो. सो इंटरनल फ्रॅगमेंटेशन आणि एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन कळालं. आता त्याचे जे काही मेमरी ब्लॉक साईज आहेत त्याच्याबद्दल आपण बघूया. इंटरनल फ्रॅगमेंटेशन ऑकर्स व्हेन अलोकेटेड मेमरी ब्लॉक्स आर ऑफ फिक्स्ड साइज्ड. ओके, अलोकेटेड मेमरी ब्लॉक्स काय असले पाहिजेत, फिक्स्ड साइज्ड. त्यावेळी काय होतं, इंटरनल फ्रॅगमेंटेशन ऑकर होतं. आणि एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन कधी होतं, व्हेन अलोकेटेड मेमरी ब्लॉक्स आर ऑफ व्हेरिंग साईज, म्हणजे त्याची जी काही साईज असणार आहे त्याच्यामध्ये व्हेरिएशन होतं, त्यावेळी कधी काय होतं, एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. आणि जी काही ब्लॉक्सची साईज असणार आहे ती फिक्स्ड असते त्यावेळी काय घडून येतं, इंटरनल फ्रॅगमेंटेशन. व्हेन अ प्रोसेस नीड मोर स्पेस दॅन द साईज ऑफ अलोकेटेड मेमरी ब्लॉक्स ऑर यूज लेस स्पेस, त्यावेळी काय घडून येतं, इंटरनल फ्रॅगमेंटेशन. जेव्हा एखाद्या प्रोसेसला आपण अलोकेट केलेली जी काही मेमरी स्पेस असणार आहे ती कमी असेल आणि त्याला जी काही रिक्वायर्ड असणार आहे ती जास्त असेल तर त्यावेळी काय घडून येतं, इंटरनल फ्रॅगमेंटेशन घडून येतं. आणि एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन काय होतं, व्हेन अ प्रोसेस इज रिमूव्ह फ्रॉम दी मेन मेमरी. मेन मेमरीमधून जेव्हा प्रोसेस रिमूव्ह केली जाते त्यावेळी एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन घडून येतं. आता त्याच्यासाठी सोल्युशन काय असणार आहे, इंटरनल फ्रॅगमेंटेशनसाठीचं बेस्ट सोल्युशन काय असेल तर
बेस्ट फिट ब्लॉक सर्च इज द सोल्युशन फॉर इंटरनल फ्रॅगमेंटेशन. बेस्ट फिट ब्लॉक हे काय असणार आहे, इंटरनल फ्रॅगमेंटेशनसाठीचं चांगलं सोल्युशन्स असणार आहे. प्लस एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशनसाठी काय सोल्युशन असणार आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑफकोर्स कॉम्पॅक्शन हे काय असणार आहे, एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशनसाठी सोल्युशन असणार आहे. तर इंटरनल फ्रॅगमेंटेशन हे कधी होतं, व्हेन पेजिंग इज एम्प्लॉईड, आणि एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन कधी होतं, व्हेन सेगमेंटेशन इज एम्प्लॉईड. लक्षात येतंय का, इंटरनल फ्रॅगमेंटेशन आणि एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशनमध्ये ॲक्च्युअल काय डिफरन्स असणार आहे. ओके. आणि कॉम्पॅक्शन म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, तर फ्री स्पेस असणार आहे. तो जो काही फ्री स्पेस तो काय केला जाते, कलेक्ट केला जातोय आणि इन अ लार्ज मेमरी चंक टू मेक सम स्पेस अवेलेबल फॉर दी प्रोसेस. म्हणजे ज्या काही अवेलेबल प्रोसेस आहेत त्यांना काही भाग त्या मेमरीचा काय केला जातो, असाइन केला जातो. ओके. आणि याच्यामध्ये काय होतं, जे काही डिफरंट म्हणजे आपण हे केलेलं आहे कंटिन्युअस नसतील, सपोज मेमरी ब्लॉक्स जे आहेत ते कंटिन्युअस नसतील, तर ते कंटिन्युअस करण्यासाठी काय करतो आपण, कॉम्पॅक्शन ही कन्सेप्ट यूज करतो, ज्याच्यामध्ये काय केले जातंय, जी काही फ्री स्पेस असणार आहे प्लस असे स्पेस मेमरीच्या ज्या काही प्रोसेसला अलोकेट केलेल्या नसतात, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून काय केलं जातं, एक लार्ज मेमरी स्पेस तयार केली जाते. हे कशामध्ये होतं, कॉम्पॅक्शन ह्या कन्सेप्टमध्ये. लक्षात येतंय का. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट्स बघितलं. फिक्स्ड पार्टिशनिंग, याच्यामध्ये काय केलं जातं, फिक्स्ड साईज्ड मेमरी साईज जी काही मेन मेमरी असणार आहे ती फिक्स्ड साईजमध्ये काय केली जाते, डिवाइड केली जाते. आणि फिक्स्ड पार्टिशनिंग हे काय असणार आहे, मेन मेमरी मॅनेजमेंटचं टेक्निक असणार आहे. ओके. नेक्स्ट बघितलं आपण व्हेरिएबल पार्टिशनिंग. याच्यामध्ये काय केलं जातं, मेन मेमरी डिवाइड केली जात नाही, पण याच्यामध्ये जी काही प्रोसेस असणार आहेत त्याला फ्री मेमरीचा काही पार्ट काय केला जातो, अलोकेट केला जातो, जो त्या प्रोसेससाठी इनफ असतो. नेक्स्ट बघितलं आपण फ्रॅगमेंटेशन. याच्यामध्ये काय बघितलं, जे काही मेमरी ब्लॉक्स असणार आहेत ते अलोकेट केले जात नाहीत त्या प्रोसेसला. कशामुळं, तर त्याच्या स्मॉल साईजमुळं, आणि ते काय केले जातात, ब्लॉक ॲज इट इज रिमेन्स राहतात. ओके. मग त्याच्यामध्ये पुन्हा आपण पार्ट बघितले त्याचे, इंटरनल फ्रॅगमेंटेशन आणि एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. इंटरनल फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय आपण बघितलं, जे काही असाइन केलेली स्पेस असणार आहे पर्टिक्युलर प्रोसेसला आणि युज्ड स्पेस यांच्यामधला डिफरन्स, दॅट इज नथिंग बट इंटरनल फ्रॅगमेंटेशन. आणि एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशनमध्ये आपण काय बघितलं, एखादी प्रोसेस एक्झिक्यूट होण्यासाठी किंवा रन होण्यासाठी त्याला जो काही रिक्वायर्ड स्पेस असणार आहे तो प्लस आपल्याकडे अवेलेबल असलेला स्पेस, यांच्या दोघांचं काय केलं आपण, कंपॅरिझन केलं. जर मॅक्झिमम असेल तर प्रश्नच नाही, पण त्यावेळी काय चेक करायला लागतं, जे काही आपले मेमरी ब्लॉक्स असणार आहेत ते कंटिन्युअस आहेत का चेक करावे लागतं. कंटिन्युअस असेल तर नो प्रॉब्लेम, पण जर नसतील तर त्यावेळी काय केला जातो, कॉम्पॅक्शन हा कन्सेप्ट यूज केला जातो. पण आता कॉम्पॅक्शन म्हणजे काय बघितलं आपण, तर जी काही फ्री स्पेस असणार आहे ती प्लस असे मेमरी स्पेस ज्या प्रोसेसला अलोकेट केले नसतात, त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून एक लार्ज मेमरी स्पेस तयार केली जाते. त्या कन्सेप्टला आपण कॉम्पॅक्शन म्हणतो. बरोबर. सो ह्या लेक्चरमध्ये आपण हे 2 पॉईंट कव्हर केलेले आहेत. थँक्यू.